31च्या पार्श्वभूमीवर मुंब्रा पोलीस स्टेशनच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं विशेष कारवाई करत 240 कोडीनियुक्त प्रतिबंधित औषधी बॉटल्स साठ्यासह एका व्यक्तीस अटक केली आहे। 30 डिसेंबर रोजी पहाटे 3 वाजता मुंब्रादेवी मंदिर पायथ्याजवळ बोगद्याजवळ हा सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे। अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव सकलेन मोहम्मद निसार अन्सारी, वय वर्ष 22, राहणार मुंब्रा असं असून त्याच्याकडून मानवी शरीरावर अपाय करणाऱ्या प्रतिबंधित औषधांचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय। जप्त औषधांची एकूण किंमत 10,20,000 रुपये असल्याचं सांगितलं जाते। या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात NDPS ॲक्ट आणि औषध आणि सौंदर्य प्रसाधन अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणाचा पोलीस तपास उपनिरीक्षक विजय सानप यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे। या कारवाई दरम्यान ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात मादक पदार्थांच्या मोठ्या रॅकेटची शक्यता असल्यानं अधिक तपास केला जात आहे। या यशस्वी कारवाईचं श्रेय पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांच्या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे आणि त्यांच्या पथकाला दिलं जात आहे।